नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक सर आहे, एक ताई आहे. ते आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. त्यांनी आपल्याकडं उपचार काही दिवसापासून ते आपल्याकडे घेत आहेत. मध्यंतरी ते 3-4 महिने झाले. 3-4 महिन्यानंतर ते आपल्याकडे आता आले. अगोदर त्यांनी आले होते, त्यांना किती त्या उपचारामध्ये आराम झाला हे आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ. असे विविध भागातून भरपूर रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणं शक्य होत नाही, पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं त्या रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तर आज यांची काय प्रतिक्रिया आहे, यांना किती आराम झाला हे आपण यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. संतोष काशीनाथ पवार. बरं बरं. तुमच्या गावाचं नाव? या मुक्काम पोस्ट जेऊर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. बरं बरं. जेऊरचे. जेऊर. बरं बरं. बरं, तुम्ही माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. ताईलाही दाखवलं होतं, तुम्हालाही दाखवलं होतं. हो. बरं, ताईला काय त्रास होत होता? त्याला पूर्ण अर्ध पूर्ण दुखत होतं. बरं पायाला मुंग येत होते, खाली पायाला सुजन पण होती. बरं आता 3-4 मध्ये आम्हाला भरपूर आराम वाटला. बरं बरं बरं. तुम्ही सुरुवातीला माझ्याकडे किती दिवसापूर्वी आलते? तरी आता 4-1 महिने झाले. 4-1 महिने झाले. हा. तेव्हा तुम्हाला मग आराम झाला? किती आराम? काय त्रास होत होता तुम्हाला? हे पाठीचे शिर दबलेली होती, मनक्यातली. ऑपरेशन करायला सांगितलेलं होतं. बरं बरं बरं. बाहेरचे भरपूर दवाखाने केले, आम्हाला काही फरक नाही पडला. बरोबर बरोबर. आम्हाला इथे जवळपास भरपूर म्हणजे 90% गुण आला. बरोबर. यांचं L4 L5 कमरेमध्ये नस दबत होती, त्याच्यामुळे पायापासून कमरेपासून तर पायापर्यंत फार पेनफुल सिच्युएशन होती. त्याच्यामुळे त्यांना जे आहे तर डॉक्टरांनी ऑपरेशनही ॲडवाईस केलं होतं, पण त्यांचं आता ऑपरेशन या ठिकाणी आपल्याकडे पूर्णपणे वाचलेलं आहे. त्यांना आता किती आराम झाला? आराम जवळपास 80-90% वर 80% आराम झाला. बरं बरं. त्यांना काही दिवसापूर्वी त्यांना मेडिसिन, औषध, गोळ्या काहीच चालू नव्हतं, तरी आराम पडला? हा. माझ्याकडे आले त्याच्यानंतर तुम्ही आलेच नाही परत? नाही, 2 महिने जवळपास आपला 2-2.5 महिने गॅप झाला, तरी आराम पडलेला होता. तरी आराम पडलेला होता. बरोबर. तर आता थोडं जाणवायला लागलं म्हणून आलो आम्ही. बरोबर. थोडं थोडं जाणवायला लागलं, परत आले. हा. बरं, मग तुम्ही माझ्या अगोदर काही डॉक्टरांना दाखवलं का? भरपूर डॉक्टरला दाखवलं. भरपूर दवाखाने केले तुम्ही? हो. संभाजीनगरला दाखवलं, आळंदला दाखवलं, बरोबर. बऱ्याच ठिकाणी दाखवलं. नगरला दाखवलं. म्हणजे तुम्ही भरपूर डॉक्टरांना दाखवलं. बरं, तुम्हाला त्या डॉक्टरांकडे कशा कशा पद्धतीने आराम होत होता? मग आणि गोळ्या जोपर्यंत चालू तोपर्यंत आराम. गोळ्या जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आराम. गोळ्या संपल्या का पुन्हा जसं तसं. बरं, आपल्याकडे गोळ्या घेतल्या, गोळ्या संपल्या तरी आराम वाटतो? नाही, आराम होत आहे ना. आराम होतो. भरपूर आराम होता. आता थोडं दुखायला लागलं, म्हणजे जास्त थोडं पाय दुखत होतं, कमरात दुखत होतं. बरं बरं. आणि बस जास्त वेळ पायावर बसलं का मग मुंगे यायची त्यात. बरं बरं बरं. पण पहिल्यापेक्षा त्यांना भरपूर आराम आहे सांगतात. बरं, तुम्ही माझ्याकडे आले होते, मग तुम्हाला काय त्रास होत होता? माझा पाय दुखत होता खाली गोट्यामध्ये. त्याला पण मी भरपूर दाखलेलं होतं. मला काही आराम नाही पडला. मला तुमच्याकडे आराम जवळपास 90% पडला. आज मला म्हणजे एवढं काही जाणवत नाही. तुम्हालाही गोळ्या औषधी नसल्या तरी आराम आहे ना आता? हा, मला पण आराम आहे. बरोबर. गोळ्या औषध नाही तरी आराम आहे मला. तो थोडा नॉर्मल दुखतो फक्त. ते गोट्यामध्ये सुजन पण येते का? हा, सुजन पण होती. ती पण सुजन गेली आता. बरोबर. बरं, आता आम्ही इथे निसर्ग उपचार करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही उपचार करतो. आता लोक भरपूर रुग्ण आहे बाहेर मार्केटमध्ये, भरपूर परेशान राहतात, इकडे तिकडे फिरतात. पण त्यांना आता तुम्हाला कसं वाटतं, काय सांगा, म्हणजे योग्य सल्ला राहील काही आले तर? आमच्या बरोबर आज नवीन पण येणार होते, पण कामावर आले नाही. त्यांना आम्ही सांगितलंय तर आराम पडला आम्हाला भरपूर. ते पण बोलले आम्हाला यायचं होतं, पण आज कामावर असते काही ते येऊ शकले नाही. नवीन काही रुग्ण आहे त्यांना काय सांगायचं तुम्हाला? आता आम्ही त्यांना सांगणार सिल्लोडला दवाखाना आहे पेनकिलर, तिथे जवळपास नसेला 100% आराम. तुम्ही आता तुमच्या सहवासामध्ये भरपूर रुग्णही बघितले. तुम्ही जेव्हा आले प्रत्येक वेळेस रुग्ण इथं होते, त्यांनाही बघितलं, तर त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेतली? त्यांनाही चांगला आराम पडला ना? हे जाणून घेतलं. आराम पडला. तर आम्ही बी असं युट्यूबला बघितलं तुमचा व्हिडिओ होते, त्या संदर्भात आम्हाला असं कोणी सांगितलं नाही, काही नाही. आम्ही डायरेक्ट आलो तुमच्याकडे. यांनी युट्यूब चॅनलला आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर यांनी बघितलं आणि ते आपल्याकडे आले. आणि म्हणजे ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ आलता, तो पाहिला, मग युट्यूब नंतर चालू केलं. मग युट्यूबवर बघितलं. डायरेक्ट युट्यूबला माहितीच नव्हतं तुमचं आम्हाला. तर व्हॉट्सअप द्वारे आले, नंतर मग युट्यूब बघितला. किती किलोमीटर गाव आहे आमचं? जवळपास 110 किलोमीटर गाव आहे. 3 घंटे.
जमते. बरं, उपचारामध्ये तुम्ही समाधान आहे अगदी? समाधान. बरं. चालेल. कधी काही तुमच्या आजूबाजूला परिसरात रुग्ण असले तर परत त्यांना, म्हणजे या ठिकाणी मोठमोठे ऑपरेशन वाचवले जातात हे मात्र निश्चित आहे. भरपूर रुग्ण आहे त्यांचे आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टर नितीन निकम या युट्यूब चॅनलवर आपल्याला बघता येईल, ज्या लोकांचे ऑपरेशन आतापर्यंत वाचले. आता पुढची भेटीला आलो का त्यांना आमच्या बरोबर सोबत घेऊन येऊ, आमचे जोडीदार त्यांना. हो हो त्यांच्या पण मंडळीच असंच दुखतंय. हो हो. त्याने पण भरपूर परेशान झाले दाखवतो. बरं बरं बरं. चालेल, काही वाटलं तर परत. हो. धन्यवाद.